तर गाईज गुड मॉर्निंग, गुड नाईट तर बोलू शकत नाही, कारण का आम्ही झोपलोच नाही पूर्ण रात्रभर आमचे गेम चालू होते. तुम्ही बघितलाच, आम्ही रील्स बनवतो, त्यानंतर आम्ही ट्रूथ अँड डेअर गेम खेळत होतो, त्यानंतर आणि भरपूर काही गेम्स खेळलो. त्याच्यानं मी शूट्स घेतले, कारण का त्या टाईमचा आमचा गेमचा रोल होता की आमचे सगळे मोबाईल एका बास्केटमध्ये कलेक्ट होऊन एका रूममध्ये आम्ही जाऊन ठेवून दिलेले, डिस्टर्ब आम्हाला कोणीच नाही करायला पाहिजे होतं म्हणून. त्यासाठी मग मी माझा मोबाईल पण दिला होता. तर पूर्ण जागलो. त्यानंतर नंतर वाजले आम्हाला 6:30 पावणे 7. मग आता म्हटलं काय करायचं. मग आता आम्ही सगळेजण फ्रेश झालो आहे. आता 9 वाजता आम्हाला इथनं परत निघायचं आमच्या नेक्स्ट पॉईंटला. तर तिकडे आता जाणवता आम्ही सगळे फ्रेश झालो आहे. झोप पण आले, पण आम्हाला ते कंट्रोल करायचे. आणि आता आम्ही जाऊ, नाश्ता वगैरे करू आणि मग निघू थोड्या टायमाने. तर बघू, मग भेटूयात मग पुढे. बाय बाय. गाईज जस्ट आमचं आत्ता चेकआउट झालं आहे रूममधून, इकडनं हॉटेलवरून आमच्या 2 दिवसाचं स्टेनंतर. आता चाललो आहोत आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत. तर बघूया तिकडे काय, तर चौमाला पॅलेस वगैरे आहे, तिकडे जातो आहे. आता बघू तिथे काय आहे ते. तर आता गाईज आम्ही आता वरती चाललो आहोत, बाकीचं सगळं सामान वगैरे आहे ते आणायला. आणि आता आमच्या गाडीमध्ये आता आम्ही सगळं सामान वगैरे ठेवून जात होतो आता इथनं, या हॉटेलमधून चेकआउट करून. तर बघू आता कसं असेल आमचं ते पुढचे सगळं काय पॉईंट्स वगैरे कसं करतोय ते आम्ही बघूयात. गाईज आता आम्ही चौमाला पॅलेसला पोहोचू. तर आम्हाला हे राईड आहे इथे आतमध्ये, इथे गाडीचं अलाव नाही आहे. तर इथे आम्हाला राईड त्यांनी दिली आहे, त्यांची गाडी आतमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामध्ये आता आम्ही बसलो आणि आम्ही आता अशा 4 ते 5 गाड्या आतमध्ये गेल्या आहेत आणि आम्ही आता जातोय. चला मग आता तिथे भेटूयात. काहीच फायनली आम्ही चौमहाला पॅलेसवरती पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो आता. काहीच हे बघा, आता हे चौमहाला पॅलेसवरती आम्ही अराईव्ह झालो, जस्ट रीच पोहोचलो आहोत. आणि हे आहे आतमध्ये. तर बघू आता आतमध्ये कसं काय आहे ते आणि भेटूयात पुढे. काहीच आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता इथे तिकीट काउंटर आहे. इकडे पण इथे तिकीट काउंटर नंतर आम्ही इकडे आतमध्ये जाणार आहोत चौमाला पॅलेसमध्ये. बघा इकडे तिकीट काउंटर आहे. आता इकडे तिकीट घेऊन मग आम्ही आता आतमध्ये जातो. आता आम्ही आतमध्ये एंटर केला आहे. तर इथे चेकिंग होते आणि इकडे फोन वगैरे आमचे बहुतेक कलेक्ट होतील. तर बघू आता कसं काय करता येईल ते. हे बघा इकडे गाईज आता आम्ही आतमध्ये एंटर केलं आहे आणि इकडे हे बघू शकता बाहेर. आणि इथे आतमध्ये आम्हाला सरळ जायचं आहे आत. आणि इकडे आता सगळेजण येत आहेत, हे बघा. तर आता आम्ही आतमध्ये जाऊ. तर गाईज हे बघा, आता आम्ही आलो आहे, सरळ जातो आहे, संपतच नाही आहे. आता बघू कसं काय ते. तर गाईज आता आम्ही इकडे फोटोज वगैरे काढतो आहे जरा आणि मग आम्ही आतमध्ये जाऊ. बहुतेक आतमध्ये एंट्रन्समध्ये फोटोज अलाव नसतील. इकडे आता आम्ही बाहेर काढू शकतो. तर बघू आता कसं काय घ्यायचा आहे तो एक्सपिरियन्स चौमाला पॅलेसचा. तो आम्ही आता आतमध्ये जाऊन घेणार आहोत. आता गाईज आम्ही चाललो आहोत आतमध्ये ट्रेजर्स ऑफ रॉयल हैदराबाद म्युझियम शॉपमध्ये. तर बघू आता आतमध्ये काय आहे तो, कसं काय शॉप वगैरे आहे तो तुम्हाला मी. तर गाईज इकडे आहे काहीतरी आहे आणि इकडे आता आम्ही फोटोज काढतो आहे सगळे. तर गाईज हे बघा, इथे आहे जिनिओलॉजी ऑफ द हाऊस ऑफ असाफिया. इकडे त्यांचं ते सगळं जनरेशन कोण कसं काय ते आहे. आणि इकडे असं भरपूर आय थिंक सो इथे त्यांच्यासाठी मॅप आहे, ते मॅप वगैरे. आणि तर निजाम उल मल्क असाफ जहा त्यांच्याबद्दल इथे जरा माहिती वगैरे दिली. आणि इकडे हे पॅलेस इथे जे आहे चौमाला, ते आधी कसं होतं ते सगळं इथे दाखवलेलं आहे. आणि इकडे ते म्युझियमसाठी काहीतरी त्यांनी ठेवलं आहे भरपूर काय. इथं पण निजाम अली असाफ जहा त्यांच्याबद्दलच आहे इकडे. आणि इकडे त्यांच्या फोटोज वगैरे पहिले ते सगळे जुने वगैरे ते सगळे आहे दाखवले, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तिथे दिले आहेत सगळे. आणि तिकडे मीर तहानियात अली खान अफजाल उद दाऊला असाफ जहा त्यांच्याबद्दल माहिती इन्फॉर्मेशन दिली. आणि सेम इकडे सुद्धा हेच आहे सगळं. आणि इकडे मीर फरखुंदा अली खान नजीर उद दौला असाफ जहा त्यांच्याबद्दल सगळी माहिती वगैरे दिली आहे. आणि इथे त्यांनी दाखवलं आहे चारमिनार वगैरे, हे बघू शकतो तुम्ही. इथे हा चारमिनार आहे आणि इकडे फोटोज वगैरे आहेत. तिथे आहे कुतुबशाही टॉम्स आणि इथे ब्रिज वगैरे आहेत. आणि इकडे बाकी फोटोज वगैरे चालू आहेत. इकडे काहीच पूर्ण झुमर वगैरे आहेत सगळे. आणि आय थिंक इथे त्यांचं काहीतरी आहे, सो ते माहीत नाही काय आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे आतमध्ये पॅलेसच्या आतमधला व्ह्यू आहे हा पूर्ण. हा इकडे हे बघा गाईज. आता इकडे सुद्धा तसंच आहे, दुसऱ्या रूममध्ये सुद्धा ते सगळं इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याबद्दल सगळे. आणि इकडे हे असे हे आहेत त्यांचे सगळं. आणि इकडे त्यांच्या काळातले पैसे, चिल्लर, कॉईन्स
ते सगळं आहे. आणि हे कशा त्यांनी बनवलं आहे आणि हे ती मस्जिद आहे कोणती तरी इकडची. तर आणि इकडे तसं त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन्स वगैरे सगळी दिलेली आहे. तर आपण पुढे जाऊ आणि बघूयात. हे बघा इकडे सगळे असे थांबलेत अजून आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. आता वरती जाणार आहोत. तर बघू वरती काय आहे. तर गाईज आता मी आतमध्ये आलो आहे. हे बघा आतमध्ये पूर्ण असं आहे. दाखवतो तुम्हाला आता काय आहे. हे बघा हे आतमध्ये सगळेच त्यांच्याबद्दल फोटोज वगैरे आहे. हे इकडचे पेंटिंग आहे राजांची. हे बघू शकता. हे असे इकडे फोटोशूट चालू आहे. तिकडे सुद्धा पेंटिंग वगैरे सगळ्यांच्या त्यांच्या आहेत. हे बघा ह्या अशा. आणि हे त्यांचं दरबार आहे त्या टाईमचं सगळं. हे त्यांच्या काळातले फोटोज राजांचे आणि इकडले राणींचे. हे त्यांच्या टाईममधले व्हिडिओज आहेत जे इथे LED वरती दाखवत आहेत. आणि हे त्यांच्या विवाहाबद्दल त्यांच्या काळातले सगळं आहे. आणि हे अवॉर्ड्स ऑफ मेरिट ते सगळे आहेत त्या टाईमचे. कुठले कुठले काय काय आहे ते 2002 आणि 2005चे ते सगळे इथे ठेवलेले आहेत. हे त्यांच्या टाईममधले गाड्या इकडच्या ह्या पॅलेसमधल्या गाड्या किती होत्या मोटार वगैरे ते सगळं दाखवलं आहे इथे. गाईज आता आम्ही वरती चाललो आणि इकडे पॅलेसमध्ये हॉल ऑफ हेरिटेज आर्ट्स आहे. तर बघू आता काय आहे आतमध्ये ते. गाईज हे सगळे त्यांचे डायनिंग टेबल्स आणि हा पूर्ण खालचा व्ह्यू आहे. आणि त्यांचे त्या टाईमचे सोफे परत हे सगळं त्यांनी केलेलं आहे. हे त्यांच्या टाईमचे आहेत सगळे. त्यांचे शूज हॅट हे पेंटिंग आहे जे त्यांनी हाताने पेंट केलेले आहेत. हे त्यांचे सगळे कुर्ते वगैरे ते सगळे आहे. आणि हे तुम्ही बघू शकता त्यांचे चप्पल्स ते वगैरे सगळे आहे. स्लीपर्स आहेत वुडनचे. आणि ह्या त्यांचे सलवार आहेत. हे ह्यामध्ये पण त्यांचे सलवार ठेवले त्यांनी. त्यांच्या टाईमचे शोपीस आहेत. ज्वेलरी बॉक्स त्या टाईमचे महाराणींचे बेगमचे. हे त्या टाईमची साडी आहे जी पूर्ण एकदम कॉस्टली ह्याने बनवलेली आहे. आणि त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या बनवलेलं डायनिंग टेबल छोटंसं आणि त्यांचे कपडे आहेत. हे बघा हे रॉयल्टी पूर्ण रॉयल आहे पॅलेस. आणि त्यांचे कपार्ट्स वगैरे शोचे त्यांचे सगळे ते सगळं इथे त्यांनी केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे त्या टाईमचे त्यांची पर्स आणि ही शूज आहेत. आणि हे वॉयलेट आहे आणि त्यांच्या छोट्या मुलांचं. आणि हे त्या टाईमचे हिल्सचे चप्पल आहेत. हेच बघा हे सँडल. आणि हे सगळं त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि आत तिथं पण एक हे आहे तुम्हाला दाखवतो त्याला पुढे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे वुमन्स जॅकेट आहे त्या टाईमच्यामध्ये. तर काहीच हे बघा हे त्यांच्या इथे पेंटिंग्स लावलेल्या आहेत पूर्ण त्यांच्या फॅमिलीच्या इथे. आणि इथे पण आम्ही थोडेसारा फोटोशूट करतो आहे. त्या ग्रुपमधील सर्वात लेट येणारे सगळे हे मंडळी आहेत जे आत्ता आलेत पाठीमागून फोटोज काढण्यासाठी. तर चला तर मग आता फोटोज काढूयात. इकडे सुद्धा त्यांचे फॅमिलीज म्हणजे जे होते पिढोनपिढी त्यांचे फोटोज वगैरे आहेत त्यांच्या काळातली सगळ्यांची. इकडे बघा घोड्यावर बसलेले सगळे. परत इकडे त्यांचे छोट्या टाईमचे. आणि इकडे त्यांचे सगळे जे होते इथले सगळे त्यांचे आहेत. काय ह्यांचं काय नाव आहे मुकारम जहा बहादूर असा जहा आहे. आणि इकडे मेरम महबूब अली खान ते आहेत. इकडे बघू शकता जे शिकारी करताना बसलेले दाखवलेले आहेत 2 वाघांच्या वरती. आणि इकडनं आता आम्ही आतमध्ये अजून जातो आहे. तर बघू आतमध्ये काय काय आहे ते. हॉल ऑफ हेरिटेज असं आहे काहीतरी क्रॉकरी हेरिटेज. तर हे त्यांचं आहे सगळं कप्स वगैरे. सो यू कॅन सी गाईज देर इज सम कप्स. खालचं पण बघून घ्या. हे मोठेवाले कप्स आहेत. हा लय मोठा हे बघा. गाईज सो गाईज हे बघू शकता तुम्ही. आता छोट्या पोरांची सहल आलेली आहे गाईज. हे बघू शकता. इथं तुफान येईल आता. पटपट जायला लागेल पुढे आता. सो हे पटपट बघा आता कारण का इथं गर्दी येईल. चिल्लीपिल्लीची गँग आता एंटर केलेली आहे. सो त्यांचा वावमध्ये सगळं संपून जाईल. तुम्ही बघून घ्या. हे बघा हे सगळे आहेत त्यांचे प्लेट वगैरे इकडे सुद्धा. आणि इकडे खाली सुद्धा जे एक्सपेन्सिव्ह आहे ते खूप सोय त्यासाठी एक ग्लासमध्ये ठेवलेले आहेत सगळे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे सगळे काय आहे पर्शियन बश्क्वा प्लेट आहे.
इंग्लंडवरचं आहे गाईज. हे इंग्लंडवरून प्लेट आलेले आहेत ह्या. हे बघा, हे मेड ऑफ हॉलंडमध्ये, इंग्लंडमध्ये, हे आउट ऑफ सगळे इंडियामध्ये बनवलेले आहेत सगळे. इकडे बघा, हे पण हे चायची केटली आणि हे कप छोटे छोटेवाले पण आउट ऑफ इंडिया हॉलंडमध्ये बनवलेले आहेत आणि जे इथे आणले त्या लोकांनी. हे बघू शकता तुम्ही. आणि इकडे हे ज्या प्लेटमध्ये खात होते त्यांचं डिनर, त्याचा हा सेट आहे पूर्ण. आणि ही त्यांची फॅमिली आहे सगळी. तर हे बघू शकता गाईज तुम्ही. हे बघा, आणि इकडे सुद्धा त्या लोकांनी ठेवलेलं आहे. इथे आता बुरांचा फोटोशूट चालू आहे आणि इकडे किरणचा पण फोटोशूट चालू आहे. ह्यांचे किती फोटो काढले तरी कमीच आहे. आणि हे बघा, इथून दिसते कसं एक नंबर असं भारी दिसतंय असं. हे बघा, ही बघा, हे कशी टोकून टोकून बघते बघा. हां, सो हे पण कपाटमध्ये त्या लोकांनी ठेवलेलं आहे. हे बघा, सगळं असं छान आहे, पूर्ण एक नंबर असं सीन आहे. हे इकडे बघू शकता तुम्ही. जितकं बघू तितकं कमीच आहे इकडे. सो एक एक दाखवायला लागलो तर दिवस पुरणार नाही गाईस. हो, लहानपणी. हो, ते तिथे आहेत ते छोटेवाले आहेत बघा. हां, सो पण हे सगळे आउट ऑफ इंडियामध्ये झालेले आहेत ना मेड. आपले नाही ना, ते इंडियामध्ये होते. हे आउट ऑफ इंडियामध्ये आहेत सगळे. तर बघा गाईज, हे बघा. करे की पूर्वा काय बोलत होतीस तू? मॅडम, पूर्वा हे लहानपणी इंग्लंडमधून मागवायचे खेळण्यासाठी. बघा, म्हणजे आपली पूर्वा किती हे होती, रिच फॅमिलीपासून आहे. हो, विकत पण घेऊ शकते. ओ माय गॉड. हा बघा, हा खालचा व्ह्यू आहे पूर्ण. हे बघा तुम्ही, पूर्ण झुमर वगैरे आहेत ग्लासेसचे पूर्ण. हे बघा गाईज, हे त्यांचे तलवारी वगैरे आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा वरती सुद्धा. हे बघा, हे त्यांचे ढाल, तलवारा, जे त्यांचे हथियार्स वगैरे होते ते सगळे आहे. हे त्यांचे सगळे त्यांनी जे त्यांचे पॉकेटवाले होते ते ठेवण्याचे ते पाऊच होते ना, असतात ना कमरेला त्या टाईमचे. हे बघा, हे असेवाले. हे सगळे पाण्याच्या बॉटल्स आहेत त्यावरच्या, ते सगळ्या छोट्या छोट्या. ते ढाल आणि तलवारी आहेत. परत चाकू आहेत. हे सगळं आहे ते सगळं त्यानंतर. हे बघू शकता, हे त्यांचं पूर्ण असं हत्ती मितीचे पट्टाच, शिकारीचे सगळे, हे पूर्ण असं त्यांचं सेटअप आहे. लोकांनी खूप म्हणजे खूप भारी मेंटेन ठेवलेलं आहे हे. हां हां, आणि त्याला आम्ही आता उभा केला आहे युनिफॉर्म घालून. हे बघा, युनिफॉर्म नाही आता तर 50 रुपये फाईन. हां, म्हणून त्याला आम्ही घालूनच इथं उभा केला आहे. आणि हे सगळे तोफ वगैरे आहे, रायफल्स वगैरे आहेत त्या टाईमचे. हे बघा, पूर्ण अशा ह्याच्यामध्ये. हा दुसरा आहे, तो पहिलावाला, आणि हा दुसरावाला. दोघांना आम्ही पनिशमेंट दिले म्हणून इथं उभा केले दोघांना पण. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण हे त्यांचे कटियार वगैरे आहेत हे लोकांचे. द मैसराम रेजिमेंट ॲट द बर्थडे पॅरेड ऑफ द निजाम 1935. ते टाईमचे फोटोशूट वगैरे आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे ढाल आणि तलवारी इकडे आहेत. सो बघू आता बाहेर काय आहे ते. त्याने लिहिलेलं आहे भरपूर. हा आय थिंक सो त्यांचा फ्लॅग असेल. आणि इकडे त्यांचं सिंहासन आहे छोटंसं. हे 1933 ते 2023. ओ माय गॉड. असं निजाम ऑफ हैदराबाद. हे बघू शकता तुम्ही. हे बघा गाईज, हे बघा तुम्ही, तोफ आणि मुकुट वगैरे आहेत. हे बघा त्यांचे गॅलरीज, फोटोशूट्स वगैरे हे सगळं आहेत. हे बघा, हे छोटा बेबीचे वगैरे. हे बघा, आणि हे मोठा बेबी आहे खोपकरांचं. हे तर आलं आहे. आणि हे बघा, खूप भारी असे फोटोज काढलेले आहेत. आणि हे सगळं रिसेंटली 2023पर्यंत त्यांचं निजामांचं इथे हैदराबादमध्ये होतं आय थिंक सो. राज्य 19 काहीतरी आहे त्याच्यानंतर. हे बघू शकता तुम्ही. हे सगळीकडं फोटोग्राफरच आहेत पूर्ण. त्यांनी फोटोग्राफी जे त्यांचे हे ते सगळं मेंटेन केलेले आहे इथे. पुढे बघू. इकडे पण काही त्यांचं शिकारीचं आहे. मॅडम, इकडे शिकारीचं आहे त्यांचं सगळं आय थिंक सो. आणि तेच सगळे आहेत. आणि हे त्यांचे त्या टाईमचं सगळं आहे. द माही वाव मराठी ओरिजिनली हॅड ऑफ व्हाईट
अँड गोल्ड बॅनर अटॅच टू इट. पेंटेड फोटोग्राफ वेअर नॉन अँड को बॉम्बे 1890 द चौमाला पॅलेस कलेक्शन. हो, सो त्या टाईमचे हे डिझाईन्स मॅम आहेत, पेंटिंग त्यांनी बनवलेले त्या टाईमचे. हे सगळं त्यांनी त्यासाठी ते दिलेले आहेत बघा. हे बघा गाईज, सगळं त्यांचे हत्यारे आहेत आणि हे त्यांचे ढाल घालणार जेव्हा ते लढाईला जात असेल तेव्हा. हे बघू शकता तुम्ही. तर इथे आम्ही थोडंसं गार्डनमध्ये आता बसतोय, मस्त जरा निवांत, जरा इथला फील घेतोय, निवांत असा बसून रिलॅक्स जरा हो इथे. आणि मग अजून पुढे आहे त्या साईडला पण जायचं आहे. हे बघा, तुम्हाला मी बाहेरून व्ह्यू दाखवतो पॅलेसचा. हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण. आणि आता आम्ही जरासं इथं रिलॅक्स होऊ. आणि इथं खूप भारी असं थंड वातावरण आहे. सो भेटूयात. ते रॅन्डम गेम खेळतोय सगळेजण. हे बघा, हे मागं जात आहे हे. तर आम्ही इथे आणि इकडे हे लोक बसलेत. गाईज, आता आम्ही इकडे आलोत. तर आता बघू आता इकडे काय आहे ते. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे झाडच कसं त्यांनी केलं आहे पूर्ण शेपमध्ये. आणि ह्या साईडला अजून भरपूर काय काय आहे इथे. आय थिंक सो ते वॉटरचं पार्क काय आहे ना ते इथे आहे या साईडला, जे आम्ही गुगलवरती वगैरे बघितलं होतं. तानीहात महाल आहे हा. आणि इकडे सगळं हे लोकांचं हे बघा, छाव एक नंबर असं वाटतं इथे. तर बघू आता इथे त्यांच्या गाडीज वगैरे आहेत पुराणे, रिक्षा वगैरे ते सगळे आहे इकडे. तर गाईज, आता आम्ही आलो आहे सेकंड पॅलेसवरती, म्हणजे त्याच पॅलेसमध्ये, चौमाला पॅलेसमध्येच दुसऱ्या साईडला आलो आहे आता आम्ही. आणि हे तुम्ही बघू शकता, हा व्ह्यू आहे पूर्ण इकडून दिसणारा. हा पूर्ण छोटासा त्यांचा तलाव आहे हा. आणि खूप भारी असं इथे केलं आहे त्यांनी गार्डन. हे बघू शकता तुम्ही पूर्ण. इथे विंटेज कार वगैरे आहेत. आणि आता आम्ही इथे आतमध्ये जाणार आहोत. सो बघूयात काय आहे आतमध्ये. ते आतमध्ये अलाव नाही आहे, सो आपण इथून बघूयात आतमध्ये काय आहे. सीडी वगैरे आहेत इकडे. इकडे मीटर वगैरे आहे. आणि इकडे पूर्ण त्यांचा महल आहे मेन पूर्ण. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इकडनं बघूया आपण आता. इकडनं क्लिअर दिसेल. हां, हे बघा आता गाईच, हे पूर्ण त्यांचा महाल आहे हा त्यांचा. आतमधून फर्निचर वगैरे, प्रिंट सगळं काय एक नंबर, एकदम रॉयल आहे पूर्ण. म्हणून आतमध्ये एंट्री नाही आहे, फक्त बाहेरूनच आहे. हे बघा, इथून ओपन आहे पूर्ण. हे बघा पूर्ण, हे पूर्ण असं आतमध्ये अलाव नाही आहे, फक्त बाहेरूनच काढलेलं आहे. हे बघा, त्यांचा महाल आहे. इथं ते लोक राहायचे. आता रिसेंटली 2023पर्यंत ते लोक होते तिथं. त्यानंतर निजाम यांचे निधन झाल्यापासून मग इथे हे त्यांनी इथे सगळं आता असं ओपन केलं आहे पॅलेस. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, खूप भारी आहे. तर चला मग आता गाईज, पॅलेस ऑलमोस्ट तरी आम्ही पूर्ण डन झालेला आहे. आणि आता आम्ही इथं फोटोज वगैरे काढले आहेत. सो आता आम्ही थेट जाऊ आता सलार जंग म्युझियमकडे. सो चला आता बघू, आता तिथे भेटूयात. सो गाईज, आता आमचं बघून झालं आहे चौमाला पॅलेस. खूप भारी होतं. आता तुम्ही बघितलात मॅडम चौमाला पॅलेस कसा होता? खूप भारी होता, मस्तच होता. जाम छान एक्सपिरियन्स होता. आणि त्याची हिस्ट्री काय आहे ते तुम्हाला साहिल लवकरच सांगेल. हो, कधीपासून आमच्या मॅमला विंटेज कार बघायचा होता. सो फायनली तो आलाय. इथे आहे, ह्या साईडला आहे विंटेज कार आणि बग्गी खाना. तर बघू काय आहे, कसे असतील विंटेज कार्स आणि बग्गी खाना ते. सो गाईज, विंटेज कार ह्या आहेत फायनली. हे बघू शकता तुम्ही, अप्रतिम अशा आहेत. रॉल्स रॉयल सिल्वर गोस्ट. मॅम, ही रॉल्स रॉयल आहे, सिल्वर गोस्ट. सो गाईज, हे बघू शकता तुम्ही. पहिली, बापरे, खतरनाक आहे, खतरनाकच. ही आहे
नॅपियर टाईप L7640 HP. हे बघा पूर्ण. आणि ही आहे आता नायपर टाईप L7640 HP. आणि ह्या साईडचे आहे फॉर्ड टॉरर. हे बघा ह्या पूर्ण आतमधून पॅक आहेत. हे फ्लॅट आहे. हे बघा पूर्ण हे पूर्ण फ्लॅट आहे गाडी. आणि ही आहे 200 टोरिंग सीडन डेलक्स. ही बघा गाईज काय कार आहेत ह्या, विंटेज कार आहेत, खतरनाकच आहेत. म्हणजे त्या टाईपमध्ये काय रुबाब असेल या लोकांचा. एकदम रॉयल बुईक सुपर कन्व्हर्टेबल कोप. खतरनाकच आहे काहीच. बघून मग इतक्या कार्स आहे तिथं. हे बघा इथे आहे वलचलेली ही पूर्ण. ह्या पूर्ण रॉयल विंटेज कार आहेत. आणि इकडे आय थिंक सो बाईक आहेत आणि स्कूटर आहेत. सो तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या डबल सीटर स्कूटर आणि बुलेट्स वगैरे आहे तिथे. हे बघा त्या टाईमचे महाराजांचे आणि त्यांच्या होत होत्या या. आणि इकडे पूर्ण ह्याच पॅलेसमध्ये आहे. आणि इकडे पण आहेत. हे बघा हे बघू शकता तुम्ही त्यांच्याच टाईममधल्या विंटेज कार्स आहेत. सो गाईज हे बघा इकडे पण विंटेज कार्स आणि बगेखाना आहे. हे बघा. आणि आता आम्ही सगळी दमलोय त्यामुळे इथं जरा रेस्ट घेतो आणि पाणी पितोय. तर चला ती पाणी पिऊन घेऊ आणि मग जाऊया परत बाहेर. गाईज आता आम्ही इकडे कॉस्ट्यूम त्यांचे जे होते पहिले, जिथे फेटे वगैरे काय घालायचे ते सगळे इथे दाखवले आहेत. हे त्यांचे महाराणी जे बेगम वगैरे होत्या त्यांनी हे साडी आणि ज्वेलरीज घालायच्या. हे बघा गाईज या अशा त्या साड्या घालत होत्या. हे बघा गाईज ह्यांनी ते देखावा तयार केले त्यांचे कॉस्ट्यूम घालून. आणि इकडे त्यांचे पलंग सिंहासन वगैरे आहेत.